मोपा विमानतळ जाले, पूण पेडणेकारांक काम कोण दितलो? मुख्यमंत्री सांगता 80% आणि 90% पेडणेकारांक काम दिला। ते फकत कॉन्ट्रॅक्ट बेज आसात। इतले शिकून लेगीत आमच्या भुरग्यांक बरें काम मेळना। मिशन फॉर लोकलान पत्रकार परिशद घेवन सरकारान पेडणेकारांचेर केल्ले आडनदरेक लागून टिका केली। पीडित शेतकरी म्हटल्या जाता, कारण आमची मोपा गावची जवळजवळ 29 लाख स्क्वेअर मीटर जमीन, तसेच सगळी 1 कोटी स्क्वेअर मीटर जमीन सरकारान जी घेतली, ह्या जमिनीच्या बदल्यात जो लोकांका जो मोबदलो दिलो तो अजूनही तुटपून जो आसा, पण तरी सुद्धा खूपशो केसी आयज कोर्टात आसात आणि ते फास्ट ट्रॅक फक्त कोर्टाक नाव आसा, पण त्या लोकांचो अजूनही सुद्धा पेमेंट क्लियर जाल्लो ना आसा। आता गव्हर्नमेंटान लँड युजर सर्टिफिकेट आमकां दिता म्हटले, पण हे लँड युजर सर्टिफिकेट घेतल्या उपरांत त्यासाठी त्या जे लँड युजर जे लोक आसा ह्या लोकांसाठी सुद्धा सरकारान स्पेशल अशी एक काही स्कीम तयार करची, जेणे करून त्यांना ह्या जमिनीच्या बदल्यात एअरपोर्टारच न्हय तर इतर सुद्धा संपूर्ण जे गोंयांचे आमचे जॉब जे क्रिएट जाता ह्या जॉबान सुद्धा त्यांना समाविष्ट करून घेऊन स्पेशल आरक्षण ह्या लँड युजरां खातीर दिवपाची सरकारची आमची एक मोठी एक मागणी आसा, जेणे करून आयज थंयसर खुबशे आमचे सुशिक्षित भुरगे, हांव सांगता बरे इंजिनियर ग्रॅज्युएट जाल्ले भुरगे सुद्धा आयज टॅक्सी वेवसाय करता। आयज त्यांची कमावपाची कुवत एक इंजिनियर आसा तर त्याची हे सॅलरी साधारण 60,000 50,000 1 लाखापर्यंत जाऊ शकता, पण आज तो टॅक्सीक लागून ते 10-20,000 रुपयांक लागून थंयसर मोठो बिचारो वळवळला। असे जे सुशिक्षित जे आमचे भुरगे आसा ह्यांका योग्य त्या रितीन गोवा सरकारचे जे हे आसा जॉब आसा हे त्यांना प्रामुख्यान दिवचे। जसे सेंट्रल गव्हर्नमेंटाचो एअरपोर्ट प्रोजेक्ट आसा, सेंट्रल गव्हर्नमेंटाचे सुद्धा जे मोठे प्रोजेक्ट आसात ह्या प्रोजेक्टांनी ह्या लँड युजर जे भुरगे आहात त्यांना सगळ्यांना समाविष्ट करून घेवपाची आज गरज आसा। सांगपाचें म्हणजे एवरी टाइम सीएम म्हणटा 80-90% पेडणेकर आसात। नांवां पेडणेकर असले म्हणून जायना, रियलिटी हे ना। आणि जे जॉब जो सीएम सांगता एवरी टाइम हे चुकीची माहिती आसा। कित्याक न्ही, जॉब म्हणजे कितें आसा, जसो परमनंट सोल्युशन त्याचे कन्फर्म जॉब आसा ताका जॉब्स म्हणटात, टेम्पररी जॉब म्हणू शकना। सीएम जेन्ना जॉब दिले म्हणटा म्हणजे ते आउटसोर्सिंग घेता ताका जॉब म्हणू शकना। आणि आउटसोर्सिंग जॉब कसले आसा, हाऊसकीपिंग, मेंटेनन्स, हे सादी कामां आमचे पेडणेचे लोक आसात। आणि आता म्हाका दिसता ते आमचे भुरगे सुद्धा कंटाळ्यात, कित्याक तेंचे ग्रॅज्युएशन तेंचे हायली क्वॉलिफिकेशन आसतना सुद्धा तांकां बारीक बारीक कामां दितात ते जीएमआर, जेणे करून ते जॉब म्हणू शकनात। आता बरेचसे महाराष्ट्र किंवा भायले नॉर्थ इंडियाचे लोक हे हायली ऑफिसर्स असतात, ते आपल्या लोकांक थंय कनेक्ट करतात। आणि आमचे जे पेडण्याचे लोक असतात हे बारीक कामां, ते टेम्पररी कामां असतात। सो सीएमान अशें म्हणप न्ही ते 80-90%। पेडणेकारांक सरकारान फोटोन जमीन घेतल्या, त्या जमनींचेर सरकार कोट्यांनी जोडटात, पूण अजून काय पेडणेकारांक तांच्या जमनींचे पैसे मेळूंक ना। 1 ऑक्टोबराक उदय महालेच्या धरणे आंदोलनात सगळ्यांनी व्हडा संख्येन वांटेकार जावचे, अशें भास्कर नारुलकारान मागला। आमचे पेडणेकार समाज कार्यकर्तो श्री उदय महाले धरणे आंदोलनाचो कार्यक्रम करपाचो आसा। सगळ्या पेडणेकारांक आणि गोंयकारांक हात जोडून कळीत करता, हे जे आंदोलन आसा तें कोणा एका शक्तीच्या राजकीय पक्षाच्या विरोधात ना। त्याच बरोबर हे आंदोलन राजकीय फायद्याक लागूनय ना। हे आंदोलन पेडणे मोपा विमानतळाक लागून पेडणेकार शेतकरी भावांची आपली लाखो स्क्वेअर मीटर जमीन एअरपोर्टाक लागून कवडीमोल भावाच्या चण्याच्या भावान गव्हर्नमेंटान त्यांची फसवणूक करून घेतलेली आसा। आणि ही घेतल्या उपरांत तांचेर जो अन्याय केला ताका लागून सरकारान खंय तरी हाचेर लक्ष दिवन हो आमचो जो शेतकाराचेर अन्याय जाला तो खंय तरी दूर जावपाक आमी प्रयत्न करपाचो हो एक हेतू हा तेच्या फाटल्यान। गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, गौतमी गांवकार आणि सानिका नागवेकार।